आज आपण उन्हाळा विशेष पौष्टिक कोशिंबीरचे 4 वेगवेगळे प्रकार बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्या प्रकारची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी एक काकडी घेतलेली आहे, लांब काकडी घेतलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा गाजर घेऊन त्याची साल काढून घेतलेली आहे। तसेच बीटची एक फोड घेऊन त्याची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला एक किसणी घ्यायची आहे आणि काकडीचे आपल्याला अगदी छान बारीक काप करून घ्यायचे। तुम्ही बघू शकतात काकडीचे अगदी एकसारखे बारीक काप तयार झालेले आहेत। तुम्ही किसणीऐवजी सुरीने सुद्धा कट करून घेऊ शकतात। आता ज्याप्रमाणे आपण काकडीचे काप करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला गाजर आणि बीटचे सुद्धा काप करून घ्यायचे आहेत। तसेच एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला अशा प्रकारे किसणीवरून कट करून घ्यायचा आहे। गोल आकारामध्ये आपल्याला कांदा किसून घ्यायचा आहे। सर्व साहित्य आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडासा चाट मसाला घालूया, त्याचबरोबर अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखटऐवजी हिरवी मिरची कट करून सुद्धा घालू शकतात। त्यानंतर एक लिंबाची फोड घेऊन आपल्याला यावरती पिळून घ्यायची आहे। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत। डाळिंबाचे दाणे घातल्यामुळे याला छान गोडसर चव येते। तर आता आपली ही मस्त अशी गोड चटपटीत थोडीशी तिखट अशी मस्त कोशिंबीर बनवून तयार आहे। अगदी साधी सोपी 5 मिनिटात बनवू शकाल अशी ही कोशिंबीर तयार होते। पाहुणे जरी आले तरी तुम्ही ही कोशिंबीर पटकन बनवू शकतात। तर कोशिंबीरचा दुसरा प्रकार बघूया। त्यासाठी इथे मी एक गाजर साल काढून कट करून घेतलेला आहे, एक छोटा कांदा, त्याचबरोबर एक काकडी आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। तसेच एक हिरवी मिरची मी अगदी बारीक कट करून घेतलेली आहे। सर्व साहित्य आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। सर्व साहित्य मी अगदी छान बारीक कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला मस्त घट्ट दही घालायचं आहे। तर इथे मी 2 चमचे दही यामध्ये घालून घेणार आहे। दही घालून झाल्यानंतर दही आपल्याला अगदी छान व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। दही मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे एकदा परत मिक्स करून घेऊया। कोशिंबीर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सजावटीसाठी थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे। हे दिसायला छान दिसतात, त्याचबरोबर चवीला सुद्धा यामध्ये छान लागतात। तर इथे आता मिक्स व्हेजिटेबल दह्याची कोशिंबीर बनवून तयार आहे। तुम्ही ही कोशिंबीर कुठल्याही जेवणासोबत त्याचबरोबर बिर्याणीसोबत सुद्धा खाऊ शकतात। चवीला अप्रतिम होते, त्याचबरोबर अगदी पटकन तयार होते। कोशिंबीरचा तिसरा प्रकार बघूया। त्यासाठी मध्यम आकाराचे 2 गाजर घेतलेले आहेत, तसेच एक छोटं बीट घेतलेलं आहे। गाजर आणि बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आणि अशा प्रकारची बारीक किसणी घेऊन आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे। इथे गाजर किसून झालेलं आहे, त्याच किसणीने आपल्याला बारीक बीट सुद्धा किसून घ्यायचा आहे। गाजर आणि बीट किसून झालेला आहे। यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घालायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि 1 चमचा इथे आपल्याला साखर घालायची आहे। साखरमुळे याला छान गोडसर चव येते आणि कोशिंबीरची टेस्ट अजूनच वाढते। सर्व साहित्य आपण अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे सर्व मिक्स करून झालेलं आहे। आता याला आपण तडका देऊया। त्यासाठी एक तडका पॅन घेतलेला आहे। यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा किंवा थोडीशी तीळ घालायची आहे। अगदी थोडासा हिंग घालूया। त्याचबरोबर एक हिरवी मिरची अगदी बारीक कट करून घेतलेली आहे, ती आपल्याला यामध्ये घालायची आहे। सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मिरची छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची आहे। कढीपत्त्याची पाने व्यवस्थित परतून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि इथे आपला तडका बनवून तयार आहे। तर तयार झालेला तडका आपल्याला कोशिंबीरमध्ये टाकून घ्यायचा आहे। सर्व तडका कोशिंबीरमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे गाजर आणि बीटची कोशिंबीर बनवून तयार आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त थंडगार बीट आणि गाजरची कोशिंबीर अगदी पटकन तयार होते, त्याचबरोबर चवीला अगदी छान लागते। अगदी कुठल्याही जेवणासोबत तुम्ही ही कोशिंबीर अगदी पटकन बनवू शकतात। पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही ही कोशिंबीर जेवणामध्ये अगदी सहज बनवू शकतात। चला तर मस्त थंडगार कोशिंबीरचा चौथा प्रकार बघूया। बनवायला अगदी सोपा आणि चवीला अगदी उत्तम असा हा चौथा प्रकार आता बघूया।
कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मध्यम आकाराचा मुळा घेतलेला आहे। मुळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। मुळ्याची साल काढून झाल्यानंतर मुळा आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला अशा प्रकारची बारीक किसणी घ्यायची आहे। जाड किसणी नका घेऊ, शक्यतोवर तुम्ही बारीक किसणीचाच वापर करा। या रेसिपीसाठी आपल्याला मुळा अगदी बारीक किसूनच घ्यायचा आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर अशा प्रकारची बारीक किसणी नसेल तर तुम्ही मुळ्याचे तुकडे करून ते मिक्सरमधून बारीक करू शकतात। बऱ्याचदा आपण सुकी भाजी बनवतो आणि त्यासोबत आपल्याला काहीतरी पाणीदार किंवा रसदार असं खायला हवं असतं, तर त्यासोबत तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात। आणि इथे मी मुळा किसून घेतलेला आहे। किसून घेतलेला मुळा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 3 चमचे दही घालायचं आहे। यामध्ये मी मस्त ताजं आणि थंडगार दही घातलेलं आहे। आपल्याला इथे खूप जास्त आंबट दही घालायचं नाहीये, मस्त ताजं दही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर मी यामध्ये 3 चमचे दही घालून घेतले। यानंतर आपण यामध्ये 1 चमचा साखर घालूया आणि आपल्याला चवीनुसार म्हणजे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। त्यानंतर हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आज आपण दही घालून केलेली मुळ्याची कोशिंबीर बनवतोय। सर्व मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचंय। आता आपण यासाठी तडका बनवून घेऊया। त्यासाठी तडका पॅन घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचंय। तेल छान गरम होऊ द्यायचंय। त्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी घालूया। अगदी थोडासा किंवा छोटा पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे। त्यानंतर एक हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे, ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। तसेच 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालूया आणि हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तडका आपला बनवून तयार आहे। तडका आपल्याला कोशिंबीरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला जेवणामध्ये काहीतरी थंडगार हवं असतं, तर तुम्ही त्यासाठी ही कोशिंबीर नक्की बनवून बघा। जेवणाची चवसुद्धा वाढवेल आणि पोटालासुद्धा थंडावा मिळेल। त्यानंतर यामध्ये आपण थोडासा कोथिंबीर घालून घेऊया। तर मस्त थंडगार अशी मुळ्याची कोशिंबीर बनवून तयार आहे। तर या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोजच्या जेवणामध्ये तुम्ही हा कोशिंबीर नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।